नमस्कार. मी प्राध्यापक डी. एन. कलंगे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम आपण सर्वांनी स्टॅटिस्टिक्स हा विषय निवडल्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रो, स्टॅटिस्टिक्स विषयाचा अभ्यास केल्याने तुम्हाला निश्चितच फायदा होईल. तुमच्या करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती तुम्ही जोही कोणता पर्याय निवडाल त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स या विषयाचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल आणि आत्ता जो तुम्ही अभ्यास करणार आहे त्याचा तुम्हाला निश्चितपणे उपयोग होईल. त्यामुळं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि हा विषय निवडल्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BSc टू स्टॅटिस्टिक्स या कोर्सच्या स्ट्रक्चरबद्दल जाणून घेणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत की या कोर्सचा सिलेबस काय आहे, त्यानंतर या विषयाची परीक्षा कशा पद्धतीने होईल आणि त्या परीक्षेमध्ये जी प्रश्नपत्रिका तुम्हाला असणार आहे त्याचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे. या सर्व गोष्टी सर्वप्रथम तुम्ही लक्षात घेतल्या, सिलेबस व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात आला, परीक्षेची पद्धत तुमच्या लक्षात आली, परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न तुम्हाला समजून घेता आले टीचिंग चालू असताना, तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. अगदी सुरुवातीलाच या गोष्टीबद्दल सांगताना कदाचित तुम्हाला असं वाटेल की आपण पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड याचा विचार करतोय. तर विद्यार्थी मित्रो, एक्झाम ओरिएंटेड असणं याच्यामध्ये काही चूक नाही आहे. इनफॅक्ट आपल्याला चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत आणि चांगले मार्क्स हे आपल्या चांगल्या अभ्यासाचे इंडिकेटर्स असतात. त्यामुळं कोणत्याही कोर्सचा, कोणत्याही विशिष्ट करिअरमध्ये परीक्षांचा अभ्यास करत असताना हा जो एक्झाम ओरिएंटेडनेस आहे तो आपल्यामध्ये बिंबवला गेलेला असला पाहिजे. त्याच्याने आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने यश मिळवता येते. तर त्या अनुषंगाने आज आपण बघणार आहोत या कोर्सचा सिलेबस काय आहे, परीक्षेची पद्धत काय असणार आहे, क्वेश्चन पेपरचं नेचर काय असणार आहे. मित्रो, स्टॅटिस्टिक्स हा जो कोर्स आहे या संपूर्ण अकॅडमिक इयरमध्ये 2 सेमिस्टरमध्ये तुमच्या समोर येईल. सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 पैकी सध्या तरी आपण सेमिस्टर 3 याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया, त्याच्याबद्दलच माहिती घेऊया. सेमिस्टर 4चा नंतर आपण विचार करणार आहोत. सेमिस्टर 3मध्ये तुम्हाला 2 पेपरचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे द होल सिलेबस इज डिवायडेड इन टू 2 पेपर्स आणि ते पेपर असे आहेत: DSc 7C प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स पार्ट 1, इट इज कॉल्ड पेपर 5, आणि DSc 8C स्टॅटिस्टिकल मेथड्स, इट इज पेपर 6. आता तुम्ही फक्त स्टॅटिस्टिक्स पेपर 5 आणि पेपर 6 असं लक्षात ठेवलं थोडक्यात तरी चालेल. हे जे नॉमेनक्लेचर आहे ते एकूण BSc प्रोग्रॅम हा व्यवस्थितपणे चॉकआउट करता यावा, लिहिता यावा, मुलांच्या समोर मांडता यावा म्हणून असे कोडेड लँग्वेजमध्ये त्याला नंबर दिलेले असतात. सो यू जस्ट रिमेंबर पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6. तर हे 2 पेपर याचा अभ्यास आपण करणार आहोत या सेमिस्टरमध्ये. त्यानंतर सेमिस्टर 4 याच्यासाठी पुन्हा 2 पेपर असणार आहेत, पेपर नंबर 7 आणि पेपर नंबर 8. आत्ता जे पेपर सेमिस्टर 3ला असणार आहेत तुमच्यासमोर त्याचाच उरलेला भाग म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन सेकंड आणि स्टॅटिस्टिकल मेथड सेकंड, अशा पद्धतीने ते तुमच्या समोर येणार आहेत. पण सध्या तरी आपण त्याचा विचार करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आहे. Now let us see
व्हॉट इज द सिलॅबस. सेमिस्टर 3मध्ये जो पहिला पेपर असणार आहे स्टॅटिस्टिक्स पेपर नंबर 5. आता याचा नंबर 5 असण्याचं कारण असं आहे की BSc पार्ट 1मध्ये तुम्ही जो स्टॅटिस्टिक्सचा कोर्स पाहिलेला आहे त्याच्या 2 सेमिस्टरमध्ये तुम्ही एकूण 4 पेपरचा अभ्यास केलेला आहे. पेपर 1, 2, 3 अँड 4. मग त्याचं हे कंटिन्युएशन आहे पुढं. त्यामुळे सेकंड इयरसाठी तुम्हाला आणि 4 पेपर असणार आहेत, 5, 6, 7 आणि 8. त्यापैकी हा स्टॅटिस्टिक्स पेपर 5. स्टॅटिस्टिक्स पेपर 5चा सिलेबस एकूण 2 युनिटमध्ये तुमच्यासमोर या सेमिस्टरमध्ये दिलेला आहे. प्रत्येक पेपरचे साधारणतः 2 युनिट असणार आहेत. ह्या युनिट्समध्ये काही सब युनिट्स तुमच्यासमोर येतील. या पेपरचं नाव जे आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स. त्यामुळे या पेपरमध्ये सगळे कंटेंट आहेत ते प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्सशी रिलेटेड आहे. आता हे जे डिस्ट्रीब्युशन आहेत ते फार स्पेसिफिक आहेत. म्हणजे काय तर हे सगळे डिस्ट्रीब्युशन्स कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन्स आहेत. म्हणजे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल, ज्याची आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल हा जो कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल आहे त्याला स्पेसिफाय करणारे जे डिस्ट्रीब्युशन्स असतात ते डिस्ट्रीब्युशन्स आपण या पेपरमध्ये बघणार आहोत. आणि ते डिस्ट्रीब्युशन्स असणार आहेत युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन, गॅमा डिस्ट्रीब्युशन आणि बीटा डिस्ट्रीब्युशन्स. पहिल्या युनिटमध्ये पैकी बीटा डिस्ट्रीब्युशनमध्ये बीटा डिस्ट्रीब्युशन ऑफ फर्स्ट काइंड आणि बीटा डिस्ट्रीब्युशन ऑफ सेकंड काइंड असे त्याच्यामध्ये 2 व्हेरियंट येतात, 2 वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन्स येतात. त्यामुळे युनिट नंबर 1मध्ये आपण एकूण 5 डिस्ट्रीब्युशनचा अभ्यास करणार आहोत. एक युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन, गॅमा डिस्ट्रीब्युशन, बीटा डिस्ट्रीब्युशन ऑफ फर्स्ट काइंड आणि बीटा डिस्ट्रीब्युशन ऑफ सेकंड काइंड असे एकूण 5 डिस्ट्रीब्युशन्स आपण युनिट नंबर 1मध्ये अभ्यास करणार आहोत. आता युनिट नंबर 2मध्ये अतिशय महत्त्वाचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ज्याचा तुम्हाला खूप ठिकाणी संदर्भ येईल, त्याचा उपयोग लक्षात येईल. तुम्ही यापुढं कोणत्याही डिसिप्लिनला गेला, कोणत्याही स्ट्रीममध्ये गेला, कोणत्याही कोर्सला गेला तरी हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन तुमच्या समोर येईल, इतकं ते महत्त्वाचं आहे. तर हे जे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे याचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. इट इज वन ऑफ दी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि त्याचा आपल्याला अभ्यास या सेमिस्टरमध्ये या पेपरमध्ये करायचा आहे. त्यानंतरचं जे सब युनिट आहे ते एक्झॅक्ट सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन्स. आता एक्झॅक्ट सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन्स म्हणजे काय, त्यांना एक्झॅक्ट सॅम्पलिंग का म्हणायचं वगैरे ते आपण ते युनिट इन डिटेल डिस्कस करताना बघणार आहोत. पण तुम्ही सध्या तर एवढं लक्षात ठेवा की काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन, टी डिस्ट्रीब्युशन आणि एफ डिस्ट्रीब्युशन हे जे 3 डिस्ट्रीब्युशन्स आहेत ते एक्झॅक्ट सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन्स आहेत आणि ह्या 3 डिस्ट्रीब्युशनचा अभ्यास आपण या युनिटमध्ये करणार आहोत. सो युनिट नंबर 2मध्ये आपण एकूण 4 डिस्ट्रीब्युशन्सचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच पहा, युनिट नंबर 1मध्ये आपण एकूण 5 डिस्ट्रीब्युशन, युनिट नंबर 2मध्ये आपण एकूण 4 डिस्ट्रीब्युशन्स असे या सेमिस्टरमध्ये पेपर नंबर 5मध्ये आपण 9 डिस्ट्रीब्युशन्सचा अभ्यास करणार आहोत. आता पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईल की या डिस्ट्रीब्युशनचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर पॅटर्न आहे. म्हणजे काय तर कोणत्याही डिस्ट्रीब्युशनचा अभ्यास करत असताना त्या डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन काय, म्हणजे डेफिनेशनमध्ये प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन की जे ते डिस्ट्रीब्युशनला कॅरेक्टराईज करत असते तर त्याची डेफिनेशन काय आहे. त्यानंतर त्या डिस्ट्रीब्युशनचे कॉन्स्टंट्स काय आहेत, म्हणजे काय तर त्याचा मीन काय येतो,
त्याचा व्हेरियन्स काय येतो, त्याचं स्टँडर्ड डेविएशन काय येतं, त्याच्या काही विशिष्ट प्रॉपर्टीज आहेत का. तर अशा महत्त्वाच्या प्रॉपर्टीज एकत्रित करून त्याचा अभ्यास केला जातो. म्हणजे प्रत्येक डिस्ट्रीब्युशनचा अभ्यास करत असताना साधारणतः 80 ते 90% हा पॅटर्न सारख्या पद्धतीने लक्षात येईल. त्यामुळे एक डिस्ट्रीब्युशन तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घेतलं, समजावून घेतलं, तर इतर डिस्ट्रीब्युशन्स समजावून घ्यायला तुम्हाला त्याची खूप मदत होऊ शकते. तर अशा पद्धतीने हा पेपर नंबर 5 आपण बघणार आहोत की ज्याच्यामध्ये प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन्स असणार आहेत. त्यानंतर याच सेमिस्टरमध्ये आणि एक पेपर आहे तुमच्याकडं अभ्यास करण्यासाठी, तो म्हणजे पेपर नंबर 6. आता या पेपर नंबर 6मध्ये त्याचं टायटलच आहे स्टॅटिस्टिकल मेथड्स पार्ट 1. म्हणजे डेटा ॲनालिसिससाठी ज्या वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल मेथड्स आपल्याला आवश्यक असतात, त्या स्टॅटिस्टिकल मेथड्सचा अभ्यास आपण याच्यामध्ये करत असतो. आता हा पेपर पुन्हा 2 युनिटमध्ये आपल्या समोर येतोय. युनिट नंबर 1मध्ये मल्टिपल लिनियर रिग्रेशन आणि मल्टिपल आणि पार्शियल कोरिलेशन. तुम्हाला आठवत असेल विद्यार्थी मित्रो, गेल्या ॲकॅडमिक इयरमध्ये BSc पार्ट 1मध्ये तुम्ही स्टॅटिस्टिक्सचे जे 2 पेपर अभ्यास केले सेमिस्टर 2मध्ये, त्याच्यामध्ये कोरिलेशन आणि रिग्रेशन या 2 टॉपिकचा तुम्ही अभ्यास केला. कोरिलेशन म्हणजे 2 व्हेरिएबलमध्ये काही रिलेशनशिप आहे का, असेल तर त्याचं एक्सटेंट काय आहे, क्वांटिटी काय आहे, मॅग्निट्यूड काय आहे, त्याची डायरेक्शन काय आहे, ह्याचा आपण अभ्यास करत होतो. आणि ते एक्झॅक्ट रिलेशनशिप आपण रिग्रेशनमध्ये शोधून काढत होतो. पण त्या दोन्ही टेक्निकचा आपण अभ्यास केला, तो स्पेसिफिकली फॉर बायव्हेरिएट डेटा. म्हणजे 2 व्हेरिएबल संदर्भात आपल्याकडे जर डेटा असेल आपल्यासमोर, तर त्या टेक्निक आपल्याला तिथं वापरता येत होत्या. पण समजा डेटा आपल्याकडे 2पेक्षा जास्त व्हेरिएबल्सवरती असेल, म्हणजे 3 उदाहरणार्थ, तर त्याला ट्रायव्हेरिएट डेटा म्हटलं जातं. 3पेक्षा जास्त असेल तर त्याला इन जनरल मल्टीव्हेरिएट डेटा असं म्हटलं जातं. मग असा डेटा जर मल्टीव्हेरिएट आपल्यासमोर येत असेल, तर त्यासाठी रिग्रेशन आणि कोरिलेशन या स्टॅटिस्टिकल मेथड्स कशा पद्धतीने वापरायच्या. तर या पेपरमध्ये आपण त्या 2 टेक्निक बघणार आहोत, मल्टिपल लिनियर रिग्रेशन आणि मल्टिपल आणि पार्शियल कोरिलेशन. पण या दोन्ही मेथड फक्त आपण ट्रायव्हेरिएट डेटासाठी त्याचा अभ्यास करणार आहोत. मल्टीव्हेरिएट डेटा सेटसाठी म्हणजे 3पेक्षा जास्त व्हेरिएबल्ससाठी त्याचं जे जनरलायझेशन आहे ते आपण बघणार नाही. दॅट इज नॉट विदिन द स्कोप ऑफ द सिलेबस. ओके. देन युनिट नंबर 2, अर्थात या पेपरचे सगळे कंटेंट आहेत ते अप्लायड आहेत. युनिट नंबर 2मध्ये आपण ज्या 2 मेथड्स बघणार आहोत, त्यापैकी एक आहे सॅम्पलिंग थेअरी. ही सॅम्पलिंग थेअरी म्हणजे डेटा कलेक्ट करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरता येतात, कोणत्या पद्धती वापरणं जास्त शास्त्रीय आहे म्हणजे सायंटिफिक आहे, कोणत्या पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त योग्य प्रकारचा डेटा मिळू शकतो, याच्या संदर्भात जो काही अभ्यास आज अखेर झालेला आहे. आणि त्याच्यानुसार वेगवेगळ्या सॅम्पलिंग टेक्निक्स लोकांनी शोधून काढलेल्या आहेत. तर या सॅम्पलिंग थेअरीचं जे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, बेसिक फाउंडेशन आहे, त्याची जी एक टर्मिनॉलॉजी आहे, त्याच्या संदर्भात अभ्यास आपण या युनिटमध्ये करणार आहोत. म्हणजे खूप साऱ्या डेफिनेशन्स आहेत आणि एक सॅम्पलिंग टेक्निक आपल्याला अभ्यासासाठी आहे. त्यानंतरच्या युनिटमध्ये म्हणजे डेमोग्राफी.
डेमोग्राफी हे युनिट आहे ते पॉप्युलेशन, लोकसंख्या याच्या संदर्भात आहे. म्हणजे लोकसंख्येचा सायंटिफिक स्टडी कशा पद्धतीने करायचा, म्हणजे पॉप्युलेशन डेटा कलेक्ट कसा करायचा, तो ॲनालाइज कशा पद्धतीने करायचा, त्यासाठी कोणकोणत्या मेथड आहेत का, कोणकोणत्या गोष्टीबद्दल डेटा आपल्याला कलेक्ट करायला हवा, त्यासाठी कोणत्या पद्धती वापरायला हव्यात, या सर्व गोष्टींचा सायंटिफिक स्टडी डेमोग्राफी या युनिटमध्ये केला जातो. म्हणजे जे वेगवेगळे इव्हेंट्स आहेत, ज्याला व्हायटल इव्हेंट्स म्हटलं जातं, त्या व्हायटल इव्हेंट संदर्भातला डेटा कशा पद्धतीने कलेक्ट करायचा, त्याचे रेट्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण डेमोग्राफी या युनिटमध्ये करणार आहोत. सो आपल्याला अशा पद्धतीने म्हणता येईल की पेपर नंबर 6 मध्ये आपण जे वेगवेगळे कंटेंटचा अभ्यास करणार आहोत ते सगळे ॲप्लाइड आहेत, म्हणजे त्याचा आपल्याला प्रत्यक्षात उपयोग करता येऊ शकतो आपल्या अभ्यासामध्ये. ओके. आता यानंतर म्हणजे आत्ता मी जो तुम्हाला एक्सप्लेन केला तो पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6चा जो सिलेबस आहे ते 2 थिअरीचे पेपर्स आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती सेमिस्टरच्या एंडला एक रिटन एक्झामिनेशन द्यावं लागतं. या व्यतिरिक्त स्टॅटिस्टिक्स या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रॅक्टिकल करणं आवश्यक आहे. प्रत्यक्षात हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणून हा प्रॅक्टिकलचा कोर्स याच्यामध्ये इंट्रोड्यूस असतो आहे. तर प्रॅक्टिकलचे 2 पेपर असणार आहेत. एक पेपर नंबर 1 जो गेल्या वर्षी तुम्ही BSc पार्ट 1मध्ये त्याचा अभ्यास झालेला आहे. आता यावर्षी तुम्हाला प्रॅक्टिकलचे 2 पेपर असणार आहेत, पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 3. पेपर नंबर 2मध्ये एकूण तुम्हाला 20 एक्सपेरिमेंट्स आहेत. आता स्लाईडमध्ये तुम्हाला 10 दिसतील, नेक्स्ट स्लाईडमध्ये 10 एक्सपेरिमेंटची नावं आहेत. ही सगळी नावं तुम्ही जर बारकाईने पाहिली, एक्सपेरिमेंटची नावं तुम्ही बारकाईने पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की काही डिस्ट्रीब्युशन्स ज्याचा अभ्यास आपण गेल्या वर्षी केलेला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल डिस्क्रीट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, हायपरजॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन्स, याचा अभ्यास आपण BSc पार्ट 1मध्ये केला आहे, पण त्याचे प्रॅक्टिकल्स यावर्षी आपण करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी यावर्षी जी आपण प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशनचा जो अभ्यास करणार आहे त्या सर्व प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन्सवरती, मग ते कंटिन्युअस असतील, ते डिस्क्रीट असतील, या सगळ्या प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन्सवरती जे प्रॅक्टिकलचं सेशन असेल, प्रॅक्टिकल पेपर नंबर 2मध्ये हे एकूण 20 एक्सपेरिमेंट्स आहेत जे तुम्हाला करायचे आहेत. या पेपरमध्ये जे एकूण 20 एक्सपेरिमेंट्स आहेत ते सगळे पेपर नंबर 5 या वर्षीचा आणि गेल्या वर्षी ज्याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, अशा दोन्ही गोष्टींना एकत्रित करून याचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. ह्या 20 पैकी 2 एक्सपेरिमेंट्स असे आहेत की जे आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेल या स्प्रेडशीटचा वापर करून करायचे आहेत. त्यानंतर पेपर नंबर 3 हा जो प्रॅक्टिकलचा पेपर आहे याच्यामध्ये सुद्धा 20 एक्सपेरिमेंट्स आहेत. अर्थात हे जे सगळे एक्सपेरिमेंट्स आहेत ते पेपर नंबर 6 मध्ये जे युनिट्स आहेत, ॲप्लाइड युनिट्स, त्या सिलेबसवरती अवलंबून आहेत. अधिक काही युनिट जे आपण गेल्या वर्षी अभ्यास केलेला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडेक्स नंबर्स, ज्याचा आपण गेल्या वर्षी अभ्यास केला, त्याच्यावरती एक्सपेरिमेंट्स या पेपरमध्ये आहेत. तर असे एकूण 20 एक्सपेरिमेंट्स पेपर नंबर 3मध्ये आपल्याला करायचे आहेत. या पेपरमध्ये सुद्धा
शेवटचे 2 एक्सपेरिमेंट्स म्हणजे एक्सपेरिमेंट नंबर 19 आणि एक्सपेरिमेंट नंबर 20 हे आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा उपयोग करून ते करायचे. आता प्रॅक्टिकलच्या संदर्भात म्हणजे स्टॅटिस्टिक्सचं प्रॅक्टिकल काय असणार याचा तुम्ही गेल्या वर्षी अनुभव घेतलेला आहे. प्रत्येक प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्येक एक्सपेरिमेंटसाठी तुम्हाला काही डेटा सेट दिले जातील आणि त्या डेटा सेटचा उपयोग करून तुम्ही त्यामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तर शोधायची आहेत. त्यासाठी तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करणं आवश्यक असतं. तर हे कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला सायंटिफिक कॅल्क्युलेटरची आवश्यकता असते. त्यामुळं माझी रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना की आपल्याकडं स्वतःचा एक सायंटिफिक कॅल्क्युलेटर असणं आवश्यक आहे आणि त्यामुळं हे प्रॅक्टिकल करणं तुम्हाला जास्त सोयीस्कर होईल. ओके, then we'll see next, that is scheme of examination म्हणजे प्रत्यक्षात परीक्षा काय होणार आहे. तर सेमिस्टर 3च्या शेवटी तुम्हाला पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6 चे 2 थेअरीचे पेपर असणार आहेत, प्रत्येकी 50 मार्काचे. त्याला क्रेडिट असणार आहे 2-2 प्रत्येकी. असं सेमिस्टर 3ची जी परीक्षा असणार आहे ती एकूण 100 मार्काची परीक्षा होईल ॲट द एंड ऑफ सेमिस्टर 3. त्यानंतर सेमिस्टर 4च्या शेवटी पेपर नंबर 7 आणि पेपर नंबर 8 असे 2 थेअरीचे पेपर असणार आहेत. ते सुद्धा 50 मार्काचे असणार आहेत. त्यालाही प्रत्येकी 2 क्रेडिट असणार आहेत. या व्यतिरिक्त सेमिस्टर 4च्या शेवटी म्हणजेच या ॲकॅडमिकच्या शेवटी तुमची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होणार आहे. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 3 असे जे 2 पेपर असणार आहेत ते सुद्धा प्रत्येकी 50 मार्काचे असणार आहेत. त्यामुळे सेमिस्टर 4च्या शेवटी तुमची परीक्षा एकूण 200 मार्काची होईल, ज्याच्यासाठी क्रेडिट पॉईंट्स 8 असणार आहेत. त्यामुळे सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4चा तुम्ही एकत्रित विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की या संपूर्ण कोर्ससाठी म्हणजे स्टॅटिस्टिक्स कोर्ससाठी जी परीक्षा होणार आहे एकूण ती 300 मार्कांची परीक्षा होणार आहे. 300 पैकी 200 मार्क्स असणार आहेत ते थिअरी एक्झामिनेशन्स, जे शिवाजी विद्यापीठ ती परीक्षा घेत असते. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ही 100 मार्काची होणार आहे आणि या सर्वांना एकूण 8 क्रेडिट पॉईंट्स आहेत. त्यामुळे क्रेडिट्समध्ये विचार करता 1 क्रेडिट मिळवण्यासाठी साधारणतः आपल्याला 37.5 मार्क्स एवढे मिळवावे लागतात. अर्थात इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ही सेमिस्टर वाईज नसून ती ॲन्युअल असणार आहे. तर या संपूर्ण कोर्सचा अभ्यास करून तुम्हाला BSc पार्ट 2 मध्ये एकूण जे मार्क्स असणार आहेत त्यापैकी 300 मार्क्स या स्टॅटिस्टिक्ससाठी आहेत. त्यानंतर थिअरी एक्झामिनेशनचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याचं नेचर साधारणतः अशा पद्धतीने असेल जे तुम्हाला स्लाईडवर दिसते की देअर विल बी 3 क्वेश्चन्स. पहिला जो प्रश्न आहे तो असेल ऑब्जेक्टिव्ह टाईप. त्याच्यामध्ये 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, प्रत्येकी 1 मार्क. यू हॅव टू चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता हे 10च्या 10 प्रश्न आहेत ते त्या पेपरमधले जे कंटेंट्स आहेत युनिट 1 आणि युनिट 2 याच्यावरती युनिफॉर्मली विचारले जातात. प्रत्येकाला समान वेटेज देऊन हे 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे हे 10 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतील तर तुम्हाला संपूर्ण पेपरचा अभ्यास करणं आवश्यक असतं.
कोणताही टॉपिक तुम्ही ऑप्शनला ठेवला तर तुम्हाला त्या टॉपिकवरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येणार नाही. त्यामुळे हे 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर 1मध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते लॉंग ॲन्सर टाईप क्वेश्चन्स या प्रश्नाचं स्वरूप आहे. अटेम्प्ट एनी 2 आउट ऑफ 3, म्हणजे 3 प्रश्न तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये सेट केलेले असतील. त्याची उत्तरं साधारणतः लॉंग ॲन्सर टाईप अशा पद्धती असतील. प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क्स असणार आहेत. त्यापैकी 2 प्रश्न तुम्ही निवडून सोडवू शकता, त्याला 20 मार्क्स आहेत. क्वेश्चन नंबर 3मध्ये तुम्हाला एकूण 4 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात आउट ऑफ 6. अर्थात या प्रश्नांची उत्तरं ही शॉर्ट ॲन्सर अशा पद्धतीचे असतात, म्हणजे त्याला आपण SAQs म्हणू शकतो, शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन्स. यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 5 मार्क्स असतात. असे 20 अधिक 20 अधिक 10 असा 50 मार्काचा क्वेश्चन पेपर असेल. सो विथ ऑप्शन जर तुम्ही विचार केला तर हा संपूर्ण पेपर एकूण 70 मार्काचा असतो विथ ऑप्शन्स. त्यापैकी तुम्हाला मॅक्सिमम 50 मार्क्स मिळतात. आणि त्या पद्धतीने तुम्ही अर्थात हे नेचर 4ही पेपरसाठी पेपर 5, 6, 7, 8 सर्वांसाठी सेम असणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिकलची जी परीक्षा होणार आहे, एक्झामिनेशन होणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 2 पेपर आहेत, पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 3. आता या 2 पेपरमध्ये एकूण 4 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 20 मार्काचा असतो, पण त्यापैकी विद्यार्थ्यांनी 2 अटेम्प्ट करायचे असतात. अर्थात हे जे 4 प्रश्न आहेत ते तुमचे एकूण पेपर नंबर 2मध्ये 20 आणि पेपर नंबर 3मध्ये जे 20 एक्सपेरिमेंट्स आहेत त्या एकूण 40 एक्सपेरिमेंट्सवरती हे प्रश्न सेट केलेले असतात. आणि त्यापैकी 2 तुम्ही कोणतेही निवडू शकता. प्रत्येक प्रश्नाला 20 मार्क्स आहेत, सो त्याचे 40 झाले. उरलेले जे मार्क्स आहेत त्याच्यामध्ये जर्नलसाठी 5 मार्क्स तुम्हाला रिझर्व आहेत. कंप्लीटेड अँड सर्टिफाईड अशा स्वरूपाचं जे जर्नल असेल त्याला 5 मार्क्स असतील. आणि प्रत्यक्षात परीक्षेच्या वेळेला जी तुमची ओरल एक्झामिनेशन घेतली जाणार आहे त्याला 5 मार्क्स रिझर्व असणार आहेत पेपर नंबर 2मध्ये. पेपर नंबर 3मध्ये त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. ते म्हणजे ओरल एक्झामिनेशनच्या ऐवजी स्टडी टू रिपोर्ट किंवा केस स्टडी तुम्ही करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी 5 मार्क्स तुम्हाला अवॉर्ड केले जाते. तर अशा पद्धतीने हे प्रॅक्टिकलचे 2 पेपर आहे त्याची तयारी आपल्याला करता येऊ शकते. तर मित्रो, आज या ठिकाणी आपण स्टॅटिस्टिक्स BSc पार्ट 2 हा जो कोर्स आहे त्याच्या संदर्भात चर्चा केली, त्याचं स्ट्रक्चर समजावून घेतलं, त्याचं सिलॅबस काय आहे ते आपण समजावून घेतलं, त्याची स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय आहे ते आपण समजावून घेतलं, नेचर ऑफ क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने आहे ते आपण समजावून घेतलं. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. मित्रो, या कोविड-19 या विषाणूमुळं हा जो सर्व वातावरण उद्भवलेलं आहे, संपूर्ण वातावरण जे उद्भवलेलं आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन टीचिंग हा एक पर्याय आपल्यासमोर आत्ता उभा राहिलेला आहे. तर या अर्थात अशा प्रकारचा हा काही पहिला प्रसंग नाही आहे, यापूर्वीही असे घडून गेलेले आहेत. तर तुम्ही सर्वांनी सकारात्मक पद्धतीने विचार करून
यातून आपण लवकरच बाहेर पडणार आहोत. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी स्टे ॲट युअर होम आणि स्टे सेफ. घरी बसून तुम्ही अभ्यास करा, आमचे हे व्हिडिओ पहा. यानंतर प्रत्यक्षात टीचिंगला सुरुवात करत असताना टुमारो आय विल गिव्ह फर्स्ट लेक्चर. पण तत्पूर्वी तुम्हाला एक सूचना द्यायचं आहे मला, की आजचा हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही लोकांनी पाहिला आहे, तर त्याच्यावरती काही माहिती मला फीडबॅक स्वरूपात तुमच्याकडून हवी आहे. तर या चॅनलवरती, हा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला एक फीडबॅक फॉर्म टेस्टच्या स्वरूपात तुमच्यासमोर येईल. तो तुम्ही फिलअप करा आणि तो फीडबॅक मला द्या. सो थँक्यू. स्टे ॲट युअर होम and stay safe. Okay, thank you.